आज ज्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय ती एक वेगळी पार्श्वभूमी आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आदिवासी भागामध्ये आणि सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. काही काही भागात तर वर्षात जेवढा पाऊस पडत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. नुकसान झालं पण वेळ अशी होती की शेतात काही पीक नव्हतं आणि त्यामुळं जी भाताची खाचरं आहे, शेती आहे, ती शेती वाहून गेली. आणि पुढे आता प्रश्न उभा राहिला की आता नेमकी वेळ भात पेरायची वेळ आहे आणि तो भात उगवल्यानंतर त्याची रोपं घेऊन आपण त्याची लागण करत असतो. परंतु खाचरामध्ये एवढं पाणी आहे की भात पेरायचा कसा याची चिंता आज शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. आणि या सगळ्या गोष्टींची नोंद तुमच्या माझ्या मनात आहे. म्हणजे मी जरी प्रत्यक्षात आलो नाही त्या दिवशी मी मुंबईत होतो आणि म्हणून कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन जरा बघून या. कार्यकर्ते दोन्ही खोऱ्यात फिरून आले, खाचरं वाहून गेली. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांनी यंत्रणांना सांगितलं, पंचनामे झाले. आता पंचनामे झाल्यानंतर स्वाभाविक शेतकऱ्यांची अपेक्षा राहते आता पंचनामा झाला म्हणजे आम्हाला काही ना काहीतरी नुकसान भरपाई मिळेल. पण त्याच्याबद्दल आता सांगता येणार नाही कारण शेवटी याचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यावा लागतो आणि आता मी मंत्रिमंडळामध्ये नाहीये. खेरड्याचं तसंच झालं. काही वर्षी अशीच आपत्ती आली होती. सगळ्या पिकांना नुकसान भरपाई मिळाली पण हिरड्याला नाही मिळाली. कारण मला वाटतं दामसे साहेबांनी सांगितलं की आमची ही हिरड्याची झाडं जी आहे ही अजून आमच्या सातबाऱ्यावर नाही आहेत आणि हिरड्याची झाडं आमच्या सातबाऱ्यावर नसल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये मर्यादा येतात आणि म्हणून मंत्रिमंडळाने तो विषय काय मान्य केला नाही. पण आम्ही प्रयत्न करत राहिलो. 4 वर्षाच्या नंतर जसं मगाशी शिवाजीराव दादांनी सांगितलं, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांशी बोलल्यानंतर हा विषय आपण मंत्रिमंडळामध्ये नेला आणि मंत्रिमंडळाने मान्य केला.
आता जे कमी पडतं ते तुम्ही आम्हाला सांगता, पण जे जास्त मिळतं ते तुम्ही आम्हाला सांगत नाही. हिरड्याची नुकसानीची किती भरपाई मिळाली? कोणाला 1 लाख मिळाले, कोणाला 2 लाख मिळाले. म्हणजे 10,000च्या वरती, 10, 15, 20 हजाराच्या वरती 1 आणि 2 लाख नुकसान भरपाई या हिरड्याच्या नुकसानीची या आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना मिळाली. आणि नंतर मग उपोषण करून अमुक करून काही संस्थांनी त्यांची एक पद्धत आहे. एखादा प्रश्न मार्गी लागतोय म्हटलं, सुटतोय म्हटलं की मग सरकारी कार्यालयाला समोर जाऊन त्या ठिकाणी उपोषण करायचं. आणि प्रश्न मार्गी लागला की आम्ही उपोषण केलं म्हणून हा प्रश्न सुटला, अशा प्रकारे तुम्हाला येऊन सांगायचं. आणि प्रश्न सुटला मग त्यांनी सोडवला, मग 4 वर्ष का लागले? आता सरकारमधल्या अडचणी आपल्याला माहीत असतात आणि त्या सरकारमधल्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. अजूनही याही वर्षी हिरड्याचे काही पंचनामे झाले नाहीत, कारण तोच मागचाच प्रश्न पुढे येतो की जर झाडच आपल्या नावावर नसतील किंवा गोळा केलेला हिरडा आपल्या अंगात नसेल तर त्याला नुकसान भरपाई कुठून मिळणार, हा खरा प्रश्न त्याच्यामधला. आता प्रवीणनी आज प्रवेश केला. प्रवीण, तुमचं मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये तुम्ही समाजाच्या हितासाठी काम करत राहा, जनजागृती करत राहा. जे खरं असेल ते लोकांना सांगा. आपल्या बाजूने काही चुकत असेल तर तेही लोकांना सांगा. तुमच्या समोर उदाहरण आहे सुभाषराव मोरमारे, संजय गवारी, प्रकाश गोलव, नंदा सोनवणे आणि बरेच कार्यकर्ते आदिवासी भागातले गेले 25-30 वर्ष माझ्या बरोबर पक्षाच्या बरोबर राहून काम करून समाजासाठी काही ना काहीतरी मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. आणि कशाची अपेक्षा नाही, पण वेळ आल्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी पद मिळालं. सुभाषरावला एकदा जिल्हा परिषदचं सभापती पद मिळालं. दुसऱ्यांदा पण त्यांना पक्षाने निर्णय केला की सुभाषरावने समाज कल्याणचं सभापती व्हावं. पण सुभाषराव असा कार्यकर्ता आहे की त्यांनी सांगितलं
मी एकदा झालोय सभापती, आता मला नको, दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला द्या आणि जुन्नर मधल्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी समाज कल्याणचं सभापतीपद त्या ठिकाणी दिलं गेलं. म्हणजे असं भागासाठी, लोकांसाठी, समाजासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतात आणि एकाच गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं की गेले 25-30 वर्ष रात्रंदिवस काम केल्यानंतर, या भागातले प्रश्न सोडवायचा प्रयत्न केल्यानंतर ज्या पूर्वी नव्हत्या अशा काही संघटना अलीकडच्या काळामध्ये आदिवासी भागामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये समाजाच्या एकीमधलं विष पेरून त्याच्यामध्ये समाज अलग अलग करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत आणि त्यालाच आपण बसलो. आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण विश्वास कशावर ठेवला? दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव राहू द्या, पण कोणीतरी तुम्हाला येऊन सांगितलं की ज्या अर्थी धनगर समाजातले लोक आम्हाला आदिवासी समाजामध्ये घाला म्हणून सांगतात, ज्या अर्थी हे मोदींचं सरकार आलं, आता यांना निवडून दिलं तर हे आपलं आरक्षण काढून घेणार आहे आणि आपलं आरक्षण गेलं तर सगळंच गेलं, अशा चुकीच्या अनेक गोष्टी लोकांच्या पर्यंत आणि विशेष करून तरुण पिढीच्या पर्यंत आणि ज्येष्ठांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम काही मंडळींनी केलं. ठीक आहे, काही त्याच्यामुळे दुःख जरूर वाटलं, परंतु आम्ही तुमच्यावर नाराज नाही. पण आज या मेळाव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो, आताच तुम्ही सांगितलं की कोणीतरी पूर्व भागामधला एखादा नेता येतो, काहीतरी तिकडे करतो, काहीतरी सांगतो, समाजाला बिघडवायचं काम करतो, पक्षाच्या विरोधामध्ये, तुमच्या एकीमध्ये काहीतरी मिसळायचं काम करतो आणि आपण सुद्धा त्याला बोलून कोणाच्या तरी मागे जातो. ही भीती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता कामा. एखादी चुकीची गोष्ट आमच्याकडून झाली असेल तर तुम्ही एखाद्या जाहीर सभेत उभं राहून जरी आम्हाला प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधिलं. पण एखादी गोष्ट समजून न घेता आपण जर चुकलो आणि जर त्याचा परिणाम हा वेगळा होईल
आता आज ज्यांनी आपल्यामध्ये प्रवेश केला पारधींनी, ते समाजाचेच प्रश्न मांडत होते, उपोषण करत होते. उपोषण करायला किंवा मोर्चा काढायला माझा विरोध अजिबात नाही, पण एखादा प्रश्न सुरुवातीला योग्य मार्गाने, मग तहसीलदार असेल, पीओ असेल, प्रांत असेल, आमदार असेल, खासदार असेल, यांच्यापर्यंत नेला पाहिजे. आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न जर सुटला नाही तर मग रस्त्यावर बसून उपोषण करायला हरकत नाही, ही माझी भूमिका आहे. पण काही लोकांना द्यायचं काहीच नसतं, त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची असते, समाजामध्ये एक वेगळा विचार निर्माण करायचा असतो. काही पण म्हणजे मी बोलू शकतो, पण जाणीवपूर्वक मी त्या विषयाच्या संदर्भामध्ये बोलत नाही. आणि असे प्रश्न निर्माण करून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल. आता हे आम्ही सगळे शिवाजीराव त्यावेळेला तुम्ही पण होता, 1990 साली मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा आपण सगळेजण आदिवासी भागामध्ये काम करत होतो. 2004 ला तुम्ही खासदार झाला, 3 वेळेला खासदार झाला, 2 वेळेला यश नाही मिळालं. पण समाजाच्या प्रती जो एक लगाव असतो, तो लगाव सोडून न देता समाजासाठी काम करायचं तुम्ही कायम ठेवलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे काम कायम ठेवलं. राजकारण काय घडलं, कोण कुठे गेलं, कोण कुठे गेलं, हा राजकारणाचा विषय आहे. पण विषय जो आहे तो आपल्या जीवनाचा विषय आहे. 90 साली मी ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला गरीब आदिवासी माणूस हा जनावरांच्या पाठीमागे जात होता. आज शिक्षणाची सुविधा मिळाल्यामुळं आज प्रत्येक घरामध्ये शिकलेली मुलं मुली आहेत, अधिकारी आहेत. आणि काही लोक ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली, समजा आता आम्ही 35 वर्ष तुमची नोकरीच करतोय असं समजा, ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली पुण्याला मुंबईला आणि आता 35 वर्षानंतर ते रिटायर झाले, अशातले काही लोक आता रिटायर झाल्यानंतर गावाला आल्यानंतर त्यांना राजकारणामध्ये काहीतरी व्हावं असं वाटतं. गरीब आदिवासी भाग, आता तुम्हीच नेते मला सांगा की आदिवासी भागामध्ये मागच्या वेळेला ग्रामपंचायतची निवडणूक झाली, कुठल्या तरी गावामध्ये कोण अधिकारी उभा राहिला, किती पैसे खर्च केले ग्रामपंचायतला? 10 ते 15 लाख रुपये. कधी आयुष्यात आपल्या भागामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये 10 ते 15 लाख रुपये खर्च झाले होते का? गोळ्या
मेंबर निवडायचे, त्याच्यातून सरपंच करायचे, त्याच्यातून सोसायटीचा चेअरमन करायचे. पण आता पैशाच्या जोरावर ज्या वेळेला बरं नोकरीत असताना, सेवेत असताना, सरकारमध्ये असताना त्यावेळेला गावासाठी काही केलं असतं तर समजू शकलो, पण त्यावेळेला काही न करता आता हा पैसा वापरून त्याच्यामधून तरुण पिढीला घडवायचं काम आज होत. आज वरच्या भागामध्ये मला नेहमी सुभाषराव सांगतात, बाकीचे कार्यकर्ते सांगतात की आमच्या भागामध्ये 2 नंबरचे धंदे फार मोठ्या प्रमाणात सुरू झाले. मी पोलिसांना विचारतो, पोलीस म्हणतात आपल्या हातीत नाही, खेडच्या हातीत आहे. आपली हद्द खेडची हद्द किती लांब आहे. आणि तिथं जर हे दारूचे धंदे चालणार असतील, त्याच्यामधून आपली पिढी उद्ध्वस्त होणार असेल, त्याच्यामधून आपली कुटुंब उद्ध्वस्त होणार असतील, तर आपण फक्त बघत बसायचं का, हा खरा प्रश्न त्याच्याकडे आहे. काही नव्हतं, आज जे आहे ते शून्यातून तयार झालं. सगळे प्रश्न सुटले असं नाही, आमचा प्रयत्न आहे चालू, पुढे काही पण म्हणू दे. आणि आपण आदिवासी लोक सुद्धा काही वेळेला असं वागतो, पाणी नाही म्हणायचं. आणि तो आता पॉइंटवरचा तलाव केलेला पाण्याचे शिल्लक असा नाही, आज तिथं काही काम करायचं, शेतकरी काम करू देत नाही. दुसरा तो तलाव बोटेवाडीने खालचा कोंडवळचा तलाव, तिथेही काही काम करायचं, त्यालाही लोकांच्या हरकती आहे. आणि आधार कशाचा घेतला जातो, अधिकारी माझ्याकडे येऊन सांगतात की आम्हाला पैसे मंजूर आहेत, आम्हाला काम करायचं आहे, पण ग्रामपंचायत आम्हाला काम करून देत नाही. कारण ग्रामपंचायत म्हणते आमचं क्षेत्र पेसाचं क्षेत्र आहे आणि आमच्या ग्रामसभेच्या परवानगीशिवाय तुम्हाला इथं काहीही करता येणार नाही. जर ग्रामसभा परवानगी देणार नसेल, ग्रामपंचायत परवानगी देणार नसेल, तर मग पैसे मंजूर करून आणून ते खर्च कसे होणार. आता भीमाशंकरचा आराखडा नव्यानं मंजूर झाला, 218 कोटी रुपयाचा. ते काम करायचं, एका बाजूला फॉरेस्ट अडवत आहे, एका बाजूला इको सेन्सिटिव्ह झोन आहे, दुसऱ्या बाजूला अभयारण्य आहे. 3 कायद्याच्या कचाट्यातून एखादा प्रश्न सोडून आणणं रामसे साहेब, हे जेवढं अवघड आहे. पण सुटल्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी त्यांच्याच भागासाठी असणारा पाण्याचा प्रश्न जर या पैशाच्या नावाखाली किंवा दुसऱ्या अन्य कुठल्या नावाखाली जर त्या ठिकाणी अडवून धरला, तर त्याच्यामध्ये आज अडचणी येतील. बाकीचे प्रश्न भरपूर आहेत. जेव्हा धरणातून पाणी वर न्यायचं, आता 2 योजना, फुलवड्याची योजना आणि बोरकरची योजना मार्गी लागल्या. वरची आपली कळम आहे ना,
कळंजाची योजना अजून तेवढा जोर पकडलेला नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत, विजेचा प्रश्न आहे. आता एक नवीन 33 kV सबस्टेशन आपण निम्म्याला उभं करतो. म्हणजे आदिवासी भागातला विजेचा प्रश्न हा सगळा त्याच्यामधून सुटून जाईल. या आणि अशा अनेक योजना आहेत. प्रवीण, तुम्हाला सांगतो मी की समजा आता हे सेंट्रल किचन ओढेवाला काढला, पण मोठे पैसे खर्च केले त्याच्यावर. ठीक आहे, तुम्ही संघटनेत होता, संघटनेची भूमिका. एखाद्या दुधाच्या पाकिटात गाड्या निघाल्या किंवा काय आणखी काय निघालं, ठीक आहे. याचा अर्थ तिथलं सगळं जेवण निकृष्ट नाही. तुम्हाला गुजरातमध्ये नेऊन मी तुम्हाला दाखवतो की त्या गुजरातमध्ये असे ठिकठिकाणी सेंट्रल किचन केलेले आहेत आणि डबे भरून ते डबे शाळेत जातात आणि शाळेतल्या मुलांना जेवण दिलं जातं आणि तो डबा परत आणला जातो. आणि नेमकी हीच संकल्पना आपल्याकडे होती. परंतु कदाचित पीओ ऑफिसचं लक्ष नसेल, कदाचित आपलं कोणाचं लक्ष नसेल आणि म्हणून काहीतरी एखादा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी घडला असेल, तर याचा अर्थ ते सेंट्रल किचन बंद केलं पाहिजे असा होत नाही. त्या किचन मधून जर चांगलं सगळं जेवण आपल्या मुलांना मिळालं. आज जेवण कोण बनवतो? नाही, सेंट्रल किचन नव्हतं त्यावेळेला. जेवण कोण बनवतो? जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक स्थानिक, मग तिथल्या लोकांना ते काम दिलं. ते तेवढ्या दर्जाचं असेलच असं नाही, पण चांगलं काम केलं आणि तुम्ही आता हे बंद करा असेल ज्या वेळेला आपलीच मागणी येते, तेव्हा आमच्या सरकारला वाटतं की आपण विनाकारण याच्यासाठी कशा करता पळापळ करतो. लोकांनाच नको आहे, तर आपण एवढी पळापळ करायचं कारण काय? त्याच्यामध्ये असे छोटे छोटे प्रश्न आहेत. समजून घेऊ. चुका असतील, नाही म्हणत नाही मी, चुका असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्त करायचं काम आपण त्याच्यामध्ये करून घेऊ आणि हे काम करण्यासाठी आपण प्रयत्न करू. हिरड्याच्या कारखान्याची चर्चा खूप वर्ष चालू आहे. आम्ही पण एकदा दोनदा म्हणजे बऱ्याच वेळेला त्याचा अभ्यास केलाय. जुन्नरच्या लोकांनी याच्यासाठी एक संस्था स्थापन केली, सरकारने पैसे दिले, संस्था उभे राहायच्या आत पैसे संपले सगळे. पुन्हा आता नव्याने काहीतरी पैसे द्यायचं चाललंय. पण आता हा विषय मोठा आहे, हा मी जास्त लांबत नाही. आपण प्रमुख लोक, मग डामसे साहेब असतील, तुम्ही असाल, बाकीचा आपला अमोल अंकुश असाल किंवा बाकीचे सगळे लोक असतील, त्यावेळेला तज्ज्ञ लोकांच्या बरोबर बसून या हिरड्याचं नक्की काय करता येईल. कारण माझी माहिती अशी आहे की ज्या हिरड्याच्या फॅक्टरीसाठी जेवढा हिरडा लागतो तेवढा हिरडा आपल्या भागात उपलब्ध नाही. एक आणि दोन,
ज्या प्रतीचा हिरडा लागतो त्या प्रतीचा हिरडा आपल्या भागात नाही. मग आता आपल्या समोर एकच पर्याय आहे, हिरड्याची खरेदी विक्री संघासारखी एखादी संस्था काढून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटू नये, फसू नये म्हणून आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे. जिल्हा बँकेतून कर्ज मिळत नाही, राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत, कारण तारण द्यायला आपल्याकडे शेतीशिवाय आहे काय? आणि आदिवासीची जमीन तारण म्हणून कोणाच्या नावात लिहून देता येत नाही आणि त्याच्यातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. बाकीचं मासेमारीचं प्रशिक्षण असेल, भात पिकाचं धोरण असेल, 7/12 हिरड्याची नोंद घ्यायची असेल, कातकरी समाज मागे राहिला, चूक आमचीच आहे. कारण तुम्ही सगळे लोक जे आहेत ते आदिवासी महादेव कोळी आहेत आणि अगदी चिंतामणराव मोरमाऱ्यांपासून केंद्रीय सभापती होते त्यांच्यापर्यंत या महादेव कोळी समाजाचे आणि पिचड साहेब या सगळ्या नेत्यांनी या महादेव कोळी समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याच्या संदर्भामध्ये लक्ष ठेवून प्रयत्न केले आणि म्हणून महादेव कोळी समाजाला आज पुढे जात आला. पण कातकरी समाज आहे, ठाकर समाज, ठाकर आणि कातकरी, त्यांचा कोणी लीडर नसल्यामुळं, त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलेलं नसल्यामुळं अधिकारी फक्त पगारापुरतं काम करतात किंवा त्याच्यापेक्षाही कमी काम करतात आणि म्हणून आता तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, बाकीच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर निश्चित प्रकारे ठाकर समाज असेल किंवा कातकरी समाज असेल या समाजाला सुद्धा उभं करायला आपल्याला काही तसा वेळ लागणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जांभोरेची शाळा बांधायची आपल्याला त्याच्या संदर्भात एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला मध्ये आम्ही प्रयत्न केला. शेतकऱ्याला इथं भाताचंच उत्पन्न होतं. आता मी एक दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही महाबळेश्वरला जा आणि स्ट्रॉबेरी त्या ठिकाणी शेतकरी कशी पिकवतो ते शिकून या. 4 दिवस तिथे राहिले आपले कार्यकर्ते, सगळी स्ट्रॉबेरीची माहिती घेतली. बीओ ऑफिसकडून एक प्रस्ताव तयार केला, सरकारकडून पैसे मंजूर केले. शेतकऱ्यांना मला वाटतं एकरी 30,000 रुपये, काहीतरी 40,000 रुपये एकरी शेतकऱ्यांना दिले. अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं, चांगले पैसे त्याच्यामध्ये त्यांना मिळाले. ते प्रमाण आणखी वाढवता येईल आपल्याला आणि हे प्रमाण जसं जसं आपण वाढवू, वेगवेगळी पिकं घेऊ, जसं भाताच्या संदर्भात त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, आपण तोच भात सारखा पेरतो. जर आपण आपल्या बियाण्यामध्ये बदल केला नाही, म्हणजे नुसतं भातापुरता नाही, बाजरी असेल, ज्वारी असेल, ऊस असेल, बियाणं सारखं बदलत राहिलं पाहिजे. आणि बियाण्यात बदल केला नाही तर आपल्याला जेवढं उत्पन्न मिळायला पाहिजे तेवढं उत्पन्न त्याच्यामध्ये मिळत नाही, आपलं उत्पन्न कमी होतं. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षामध्ये
ठेवायला पाहिजे. आता इंदुबाईंनी मला एक चिठ्ठी दिली, शिवाजीराव, खरं तर हा प्रश्न तुमचा तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादनाच्या आता कारवाई सुरू झालेली आहे. नुसता विरोध करून चालणार नाही, तर त्याच्यासाठी एकत्रित काय भूमिका घेतली पाहिजे याचं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना केलं पाहिजे. कालच शिवाजीराव आणि मी आम्ही दोघांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. ते नकाशे पाहिले. 2 मार्ग येत आहेत. एक मार्ग येतो तो खेड पासून तो तळेघर पर्यंत, आणि दुसरा मार्ग येतो इकडून बनकर फाट्यापासून जुन्नरच्या या शिरोलीच्या वसतिगृहाच्या मागून वरपर्यंत असा तो महामार्ग त्या ठिकाणी जातो. त्याला आता काही शेतकरी म्हणतात, खरं तर हे महामार्ग करायचे असले तर याला पेसाची परवानगी लागेल. पण काही लोक पेसाचं नाव सांगतात आणि काही लोक फोन करून किती पैसे तुम्ही आम्हाला देणार ते सांगा असा अधिकाऱ्यांना विचारतात. म्हणजे आपलं एकदा ठरवायला पाहिजे की याच्या बाबतीत काय निर्णय करायचा, आणि हे एकदा आपण त्याच्यामध्ये ठरवल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला निर्णायक भूमिका घेता येईल, हे मी या निमित्तानं सांगतो. अधिक बोलून मी वेळ घेत नाही. बाकीचे काही प्रश्न उल्लेख करायचा राहिला असल्यास प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर बसून परत एकदा या आदिवासी भागाला कसं पुढे घेऊन जायचं, काय काय करायचं. आता केंद्र सरकारने एक कंपनी काढली आहे, एक योजना काढली आहे, FPO, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. शेतकऱ्यांनीच आपली कंपनी स्थापन करायची. त्याला बँका कर्ज देतात, त्याचं व्याज सरकार भरतं, आणि तुमच्या आलेल्या उत्पन्नामधून तुम्ही मूळ मुद्दल जे आहे ते मूळ मुद्दल परत करायचं. ही गोष्ट त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये आहे. तुम्ही आता रस्त्यावर जर बघत असाल जाताना तर अनेक ठिकाणी FPO अशा पाट्या लागलेल्या आहेत. याचा अर्थ त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून कंपन्या काढलेल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या काढलेल्या आहेत, आणि त्याच्यातून आपली शेती चांगली कशी होईल याचा प्रयत्न ते लोक करतायत. आणि म्हणून ठरवून प्लॅन करून काहीतरी केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. प्रवीण, तुमचं परत स्वागत. तुम्ही एक आक्रमक कार्यकर्ते आहात प्रत्येक वेळेला, आणि अभ्यासू कार्यकर्ते आहात. प्रत्येक वेळेला आक्रमण करून चालत नाही, पण कोणी जर चुकीचं काही बोलत असेल समोरच्या बाजूनी तर त्याला उत्तर देण्याची आपली सगळ्यांची तयारी असली पाहिजे. केवळ चुकीच्या प्रचाराला कार्यकर्त्यांनी उत्तर न दिल्यामुळं आज ही परिस्थिती आदिवासी भागात आलेली आहे. कारण
आता 4 महिन्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आल्या. या पूर्वकाळामध्ये एखादी दुसरी निवडणूक सोडली तर बहुतेक निवडणूक आपण जिंकलेल्या आहेत. उद्या पंचायत समिती आपल्या ताब्यात नसेल, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात नसेल, तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने किती जरी पैसा दिला तरी तो पैसा कामाला येईल का नाही मला माहिती नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, माझ्या माय भगिनींनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संदर्भामध्ये विचारविनिमय केला पाहिजे आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.